दिसतोय परक्याचा फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आत्तापर्यंत आपण पाहिलं आभा गिरिधरना सांगते की बलराजने आशाला घरातून बाहेर काढायचा प्रयत्न केला आणि नाईलाजाने आशाने त्या सगळ्यांना अटक करायला लावलं. दुसरीकडे सोहनलाला पण या गोष्टीची खबर मिळते की बलराजच्या संपूर्ण कुटुंबाला अटक झालेली आहे. ते या बाबतीत गायत्रीशी बोलतात. विजय आणि त्यांच्या कुटुंबाला अटकेविषयी कळल्यानंतर पल्लवी त्यांना भेटायला जाते. आता पुढे मोठी वकील असण्याच्या घमेंडीत तिने जे पाऊल उचललंय त्याचं उत्तर तर मी नक्कीच देईन. पल्लवी, तू आलीस? मला पूर्ण विश्वास होता की तू जरूर येशील, पण मला या गोष्टीची काळजी वाटत होती की कदाचित तुझ्या मावशी आणि काकांनी तुला इथे येण्यापासून थांबवलं तर नसेल. तुम्हा सर्वांना साथ देण्यापासून मला कोणीही अडवू नाही शकत, तेही अशा परिस्थितीत जेव्हा तुम्हा सर्वांना माझी गरज आहे. पल्लवी, तू तर वकिली शिकलीयस ना, मग जरा नीट सांग ना बाळा, आम्ही इथून सुटू तर शकतो ना? हो मम्मीजी, फक्त जरा धीटपणे आणि संयमाने वागावं लागेल. मला पूर्ण विश्वास आहे की तुम्हा सर्वांना जामीन मिळेल, जरूर मिळेल. तुझ्या तोंडात साखर पडू पल्लवी. तुझ्या या बोलण्यामुळे आम्हा सगळ्यांना आणखीनच धीर आलाय. नाहीतर आम्ही हा विचार करून काळजीत होतो की आशा काय माहिती कोणती कलमं लावेल जेणेकरून आम्हाला जामीन मिळू शकणार नाही. जे व्हायचं होतं ते होऊन गेलं. आशाला जी खेळी खेळायची होती ती तिने खेळली. आता त्या खेळीचं उत्तर मी शोधेन. तुला माहितीये पल्लवी, ती महिला कॉन्स्टेबल आहे ना, ते सांगत होते की अशा केसेसमध्ये जामीन नाही मिळत. इथून जरा जेलमध्येच रवानगी होते. असं तर नाही होणार ना ग? असं मी नक्कीच नाही होऊ देणार. तुम्ही सर्व इथून जेलमध्ये नाही, घरी जाणार. बस माझ्यावर थोडासा भरवसा ठेवा. सुखी राहा बाळा. ठीक आहे. तुम्ही दोघी प्लीज घाबरू नका, शिवाय काळजीही करू नका, ठीक आहे? मला आता उशीर होतोय कारण केसची तयारीही करायची आहे. मी आता निघते. आणि हो, तुम्हा लोकांना ज्या ज्या गोष्टींची गरज लागेल मी इन्स्पेक्टरशी बोलून ठेवलंय, ते तुम्हाला प्रोव्हाइड करतील, ठीक आहे? रिद्धिमा, जमाना वाईट आहे पण जमाना चांगलाही आहे. जी सून झालीये तिला आपल्याला अडकवायचंय, पण होणाऱ्या सुनेला आपल्याला या अंधार कोठडीतून सोडवायचं. बाबा, आशाने कोर्टात जी कंप्लेंट फाईल केली आहे त्याची पैरवी ती स्वतःच करणार आहेत. हो बेटा, मी पण हाच विचार करत होतो की जेव्हा
ही केस न्यायालयात उभी राहील तेव्हा आशाने हे सिद्ध करायला पाहिजे की कशा प्रकारे त्या लोकांनी जबरदस्ती करून फसवणूक करून आशाबरोबर लग्न केलं आणि कशा प्रकारे त्या लोकांनी आशाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी काही कमी नाही ठेवली. बाबा, पण जरी कोर्टात आपण हा मुद्दा उपस्थित केला तरी प्रश्न हा उरतो की हे सिद्ध करण्यासाठी काय आपल्याकडे ठोस पुरावे देखील आहेत? बेटा, ठोस पुरावे आपल्याला काहीही करून मिळवावेच लागतील. बाबा, मी आशाशी या बाबतीत बोलणारच आहे, पण मला नाही वाटत की आपण काहीही सिद्ध करू शकतो. काय सांगणार आहोत आपण की विजय सिद्धांत बनून आला, त्याने आशाशी भेटीगाठी वाढवल्या आणि त्याने लग्नाचा प्रस्ताव ठेवला? ते लोक तर कोर्टात हे ऐकून सहज नाही म्हणतील आणि ही गोष्ट प्रूव्ह करण्यासाठी आपल्याकडे कोणताही पुरावा नाहीये. म्हणजे आता हे सत्य न्यायालयासमोर अजिबात नाही येणार की या लोकांनी आपल्या आशाची किती मोठी फसवणूक केली. बाबा, सत्याच्या मार्गाने चालणं कधी कधी इतकं अवघड का होऊन बसतं? हे सगळं आशाच्या बाबतीत फक्त यासाठी होतंय कारण तिला न्याय आणि सत्याची साथ नाही सोडायची. आज आपल्याला न्यायालयासमोर सत्य आणायचंय, पण खरं सांगायचं तर मला नाही वाटत हे सगळं पॉसिबल आहे. नाही आंटीजी, भले हे सत्य आपण समोर नाही आणू शकलो तरी विजय आणि त्याच्या घरच्यांना उत्तर देण्याकरता आशाने जे पाऊल उचललंय ते अगदी योग्य आहे आंटीजी. तुझं खरं आहे आशिष. आणि माहितीये का आंटीजी, त्या लोकांची केस लढण्यासाठी अजूनपर्यंत कोणताही वकील पुढे नव्हता आला, पण पल्लवीने ही जबाबदारी घेतली. आता असं ऐकलंय की ही केस पल्लवी लढणार आहे. हे कमी नव्हतं का की पल्लवी तिच्या घरी जाऊन तिच्या आयुष्यात विष कालवतच होती की आता ती वकिलीचीही कोण उधळायला आली? हो आंटीजी, आशाचं म्हणणं आहे की कोणीही त्यांना जामीन नाही मिळवू देऊ शकणार. मला तर हेच समजत नाहीये की सोहनलाल हे काय करतोय आणि का करतोय. सगळं काही समजल्यानंतर आणि अनुभवल्यानंतरही त्याने पल्लवीला ही केस लढण्याची परवानगी कशी काय दिली? पल्लवी ही केस वकील म्हणून नाही लढत आहे, उलट ती ही केस यासाठी लढते जेणेकरून ती बलराजच्या घरी सून बनून जाऊ शकेल. पप्पा, पल्लवी दीदीने आधीपासूनच हा निर्णय घेतला होता की ती गोविंदची केस लढणारच. मग साहजिक आहे की ही केस सुद्धा तीच लढणार. ती विजय आणि त्याच्या घरच्या लोकांच्या नजरेत महान बनण्यासाठी केस लढते, पण आपली जी बदनामी होईल त्याचं काय? बदनामी जी काही व्हायची ती तर आता थांबवता नाही येऊ. आणि पल्लवीने निर्णय घेतलाय की ती ही केस लढणारच, तर मग तिच्या या निर्णयाला विरोध नाही करता येणार. तूच तिला एवढी सूट दिलीस, आता तूच बघ काय चूक आहे आणि काय बरोबर आहे. पल्लवीला वाटतंय की तिच्यासाठी चांगलं वाईट काय आहे ती ते स्वतः ठरवेल. अंधारात पळत सुटली आहे ती. ही केस लढून तिला काही साध्य होणार नाहीये. जर ती ही केस हरली तर ना तिला विजय मिळेल आणि ना तिचं करिअर बनेल. समजलं तुला? आता तुला जे करायचंय ते कर. पापा बरोबरच बोलले मम्मी. पल्लवी जरी केस हरली ना तर तिच्या करिअरवरती परिणाम होईल. तिला कोण अडवणार आहे धर्मेश दादा? हे तर मलाही माहितीये की प्रेमातला हट्ट आणि वेळ तिला अंधारात ढकलत नेते आणि आता तिला कोणीही नाही अडवू शकत, कोणीही नाही. हे बघा कामिनीजी, आशाला हे चांगलं माहिती आहे की अर्धवट गोष्टींच्या आधारे काहीही करता येणार नाही. त्यांनी आपल्या कंप्लेंटमध्ये हे तर लिहिलंय की त्यांचा पती विजय त्यांना टॉर्चर करण्यासाठी एका मुलीला घरी आणत होता, पण ती मुलगी कोण आहे हे नाही सांगितलं. तिला त्या मुलीचं नाव सगळ्यांसमोर आणायचं नाहीये. पण त्यांना हे चांगलंच ठाऊक आहे की न्यायालयाला सर्व गोष्टी मुळापासून जाणून घ्यायच्या असतात. चूक विजय आणि त्याच्या कुटुंबियांची आहे इन्स्पेक्टर साहेब, आणि आशाची इच्छा नव्हती की या सगळ्या गोष्टी न्यायालयाच्या समोर याव्यात किंवा मग त्या मुलीची बदनामी व्हावी. हे बघा, जर त्या मुलीला बदनामीची भीती असती तर तिने विजयच्या घरात पाऊल नसतं ठेवलं. किती अजब गोष्ट आहे ना इन्स्पेक्टर. खऱ्याला खोटं आणि खोट्याला खरं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातोय. कोणी हे का नाही म्हणत आहे की ती मुलगी आपला हक्क समजून तिथे जाते? बसा तुम्ही प्लीज. थँक्यू. हे बघा, कोणा लग्न झालेल्या पुरुषावर कोणत्याही मुलीचा हक्क कसा काय असू शकतो? जर एखादी मुलगी
एखाद्या स्त्रीच्या समोर तिच्या नवऱ्यावर आपला अधिकार गाजवत असेल तर कोणती पत्नी हे सहन नाही करू शकणार. पण आशाने ही गोष्ट सुद्धा सहन केली. तुम्हाला हे चांगलंच माहिती इन्स्पेक्टर साहेब की आशाच्या बाबतीत जे काही घडतंय त्याच्या मागे खरा हेतू काय आहे. यासाठीच तर माझं म्हणणं आहे की आशाजींनी सगळं स्पष्टपणे लिहावं की ती मुलगी कोण होती, विजयबरोबर तिचे काय संबंध होते आणि किती वेळा तो आशाच्या समोर तिला घेऊन आला. आशा अजूनही नाती जपण्याचा प्रयत्न करते इन्स्पेक्टर साहेब. आणि खरं तर हे आहे की जेव्हा लढाई धर्म आणि अधर्म, न्याय आणि अन्यायाच्या मध्ये होते तेव्हा नात्यांना मुळीच महत्त्व नसतं, मुळीच स्थान नसतं. जर लढाई लढायचीच ठरवली आहे तर लक्षात ठेवा, एक तर लढू शकता किंवा नाती निभावू शकता. या लढाईत हा विचार करता कामा नये की कोणाचं नाव होईल की कोणाची बदनामी. आशाला त्या मुलीचं नाव नाही घ्यायचंय, पण मी तुम्हाला सांगते की ती मुलगी कोण आहे. ती मुलगी आत्ता माझ्या समोर बसली आणि तिचं नाव पल्लवी आहे. हो, मीच ती मुलगी आहे. मी आणि विजय एकमेकांवर खूप प्रेम करतो आणि विजयवर फक्त आणि फक्त माझा अधिकार आहे. आणि मी सांगते, ज्याची जितकी ताकद आहे दाखवून द्या. कारण मी त्या लोकांना जामीन नक्की मिळवून देणार. तुम्ही बघतच राहा. थँक्यू. लॉचा अभ्यास केल्यानंतरही मुली अशा तऱ्हेने आपला हक्क मिळवण्याचा प्रयत्न करतात. रेखा ही भाग्याची. बलराज अरोरा जामीन मिळवायचा पूर्ण प्रयत्न करेल. माझी इच्छा आहे की जेव्हा तो जामिनावर सुटून येईल ना, तेव्हा त्याचे पैसे मी तिथे जाऊन परत करून येईन. बाबा, ते लोक तर हेच समजतात की आपण पैशांसाठी ही तडजोड केलीये. हेच सत्य तर त्याला समजावायचंय. तुम्ही त्यांना काय समजवणार आहात बाबा? अरे आशिष, ये बेटा, बस बस बस. नमस्कार बस. बाबा. सुखी राहा. बाबा, ह्या पैसेवाल्या लोकांना भावनांची नाही, फक्त पैशांची भाषा समजते. त्यांना वाटतं की या दुनियेत ते पैशाने सगळं काही विकत घेऊ शकतात. शिवाय त्यांच्या दृष्टीने तर सगळं जग विकाऊ आहे बाबा. जर हेच त्याचे विचार असतील तर त्याचा हा गैरसमज मी दूर करून टाकेन आणि ते पैसे नेऊन त्याच्या तोंडावर फेकून मारेन आणि सांगेन की मी तडजोड का केली होती. बाबा, तुम्हाला खरोखर असं वाटतं की हे पैसे परत करून बलराज अरोरा आणि विजयचे विचार बदलू शकतील? ते लोक आशाला आपलंसं करतील? माझ्या तडजोडीचा हाच तर पाया होता. बलराज अरोरा त्याच्या जावयाला गोविंदला वाचवायचा पूर्ण प्रयत्न करतोय. मी त्याच्यासमोर अट ठेवेन की जर त्याला वाचवायचं असेल तर त्याने आशाला आपल्या सुनेच्या रूपात स्वीकार करावं लागेल. जर तो आशाचं आयुष्य सुखी करू शकत असेल तर मी त्याच्या मुलीचं सौभाग्य परत द्यायला तयार आहे. कारण आशाला मी माझी मुलगी समजतो. बाबा, तुमच्या बोलण्यामुळे मला आज जाणीव झाली की दुनियेत असे लोक जरूर आहेत जे आपला वाईटपणा कधी सोडू नाही शकत. पण या दुनियेत तुमच्यासारखेही लोक आहेत जे आपला चांगुलपणा कधी सोडू नाही शकत. आता रोहितला तर मी गमावलेलंच आहे. बेटा, जर आशाचं आयुष्य सुखी झालं तर मनाला कमीत कमी हा दिलासा तरी मिळेल की माझ्या एका मुलीचं आयुष्य तरी सुखी झालं म्हणून. आता बघूया की बलराजला हा सौदा मंजूर आहे की नाही. अहो, ते ठीक आहे बाबा, पण आशाजींच्या आयुष्यात त्यांच्या सुखात सगळ्यात मोठा अडथळा आहे पल्लवी. शिवाय
आपल्याला त्या बाबतीतही विचार करायला हवा. रेखा ही भाग्याची. पप्पा जेवायला वाढू? बाळा पल्लवीला येऊ दे. पप्पा दीदीला माहिती नाही किती वेळ लागणार आहे आणखी. ही बघा आलीच. काय झालं? इतका उशीर झाला? ॲक्च्युली त्या लोकांशी बोलणं झाल्यानंतर मी कोर्टात गेले होते. उद्याच त्यांना न्यायालयात हजर केलं जाईल. म्हणजे तू हे नक्की केलेलंच आहेस की तू त्यांची केस लढणारच म्हणून? मी त्यांना प्रॉमिस करून आले आहे की मी त्यांना जामिनावर सोडवेनच. या प्रॉमिसला काय अर्थ आहे दीदी? तुझ्या म्हणण्याप्रमाणे कायदा थोडी चालणार आहे. बाळा ही कायद्याच्या नाही भावनांच्या भरात वाहत चालली. नाहीतर कोणताही वकील कधी खात्री किंवा वचन नाही दे. हा माझ्या आत्मविश्वासाचा प्रश्न आहे सोहन काका. म्हणूनच मी त्यांना वचन देऊन आले आहे. आतापर्यंत तर ही गोष्ट आपल्या घरापर्यंतच सीमित होती किंवा जास्तीत जास्त बाबा आणि कामिनीला माहीत होती. पण उद्या ही गोष्ट सगळ्या शहरामध्ये पसरेल. तू तू कशाला उगीच बदनामी ओढवून घेतेयस? सोहन काका, ही गोष्ट अब्रू किंवा बेअब्रूची नाही आहे. ही गोष्ट त्या लोकांना कायद्याच्या कचाट्यातून सोडवण्याची आहे. काय तुम्हाला असं वाटतं मी बदनामीच्या भीतीने त्या लोकांना जेल जाऊ देऊ? ज्या लोकांवर ही वेळ आणखी कोणामुळे नाही तर माझ्यामुळे आली आहे. तू तर फक्त एक निमित्त आहेस. पण त्या लोकांनी फसवणुकीचा जो खेळ तुझ्याशी खेळलेला आहे ना, आशा तर तो खेळ समजून चुकली आहे. पण तू अजून त्या फसवणुकीच्या जाळ्यात गुरफटत चालली आहेस. प्लीज सोहन काका, मी विजय आणि त्याच्या परिवाराच्या विरुद्ध एक शब्दही ऐकून घेणार नाही. कारण तुम्ही त्यांना नाही भेटलात, पण मी त्यांना भेटली आहे. हा तुझ्या करिअरचा प्रश्न आहे दीदी. हट्टाने नाही, खूप विचार करून निर्णय घ्यावा लागेल तुला. मी नीट विचार करूनच या निर्णयापर्यंत पोहोचली आहे. तो निर्णय घेतलेलाच आहेस तर ठीक आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या माणसाच्या वृत्तीतच खोट असेल ना, तो माणूस तुझ्याशी किती प्रामाणिक राहील हे परमेश्वरही सांगू शकणार नाही. अगं कामिनी बेटा, मंदिरात गेली होतीस? हो. ये बस. काय झालं? काहीतरी विचार करत होता. हो, मी विचार करत होतो की आज त्या लोकांना न्यायालयात हजर केलं जाणार आणि माहिती आहे ना, आशा स्वतः ही केस लढणार आहे. चांगलंच आहे बाबा, खूपच चांगलं आहे की आशा न्यायालयात स्वतःची केस स्वतःच लढणार आहे. म्हणजे ती न्यायालयासमोर हे सत्य आणू शकेल की त्या लोकांनी तिच्यावर कशा प्रकारे जुलूम केला. हो बेटा, त्यांच्या अटकेमुळे हेच सिद्ध होत आहे की कायद्याला हे मान्य आहे की आशावर खूप अन्याय झालाय म्हणून. पण बेटा, मी हा विचार करत होतो की ही जी लढाई सुरू झाली आहे त्यानंतर असं काही शिल्लक राहील का की ज्याला आपण नात्याचं नाव देऊ शकू? नाना, आशाकडून असं कोणतंही कृत्य नाही झालंय. चूक त्या लोकांची आहे. बाबा, हा म्हणजे खरंच स्वार्थीपणाचा कळस झाला. जसं त्या लोकांना हे समजलं की आता आशाच्या हातात गोविंदची केस नाहीये, त्याने ना केवळ तिला वाईट पद्धतीने वागवलं, उलट तिला घरातूनच बाहेर काढायचा निर्णय घेतला. नाना, आता गोष्टी खूप पुढे निघून गेल्यात आणि आपण आपली पावलं मागेही नाही घेऊ शकत. शिवाय आपण आशाला असंही नाही सांगू शकत की तिने तिचं पाऊल मागे घ्यावं. आशिष बेटा, तूच म्हणाला होतास ना की गिरीधर शास्त्रींना बलराजच्या समोर ही अट ठेवायची की त्यांनी जर आशाला स्वीकार केलं तर गिरीधर शास्त्री त्यांच्या निर्णयाशी तडजोड करायला तयार आहेत. हो आंटी, शास्त्रीजींनी तडजोड आशाचं आयुष्य सुखी व्हावं म्हणून केली आहे. पण त्या लोकांना ही गोष्ट समजतच नाहीये. आता शास्त्रीजी हीच अट त्यांच्यासमोर ठेवणार आहेत. तेच तर मला म्हणायचंय बेटा की आता अशी अट घालता येण्याची शक्यता बाकी आहे का? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तर ही आहे की आज आशा त्या लोकांना जामीन मिळू देणार नाही. काय तडजोड होणार बाबा? एकतर ते आपलं म्हणणं मान्य करतील किंवा नाही करणार. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आशा न्यायालयाच्या समोर सत्य काय आहे ते मांडेल.
त्या लोकांनी गुन्हा केलाय आणि त्याची शिक्षा त्यांना भोगावीच लागेल. मी माझ्या मुलीला एनकरेज करणार, सपोर्ट करणार आणि तिला आशीर्वादही देणार. तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे बाबा, की तुम्हीही प्लीज सगळं विसरून तिला आपला आशीर्वाद द्या, कारण तिला तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे. हो बेटा, मी तिला भेटून येते बाबा. हो. रेखा ही भाग्याची बाळा, मम्मी, गॉड ब्लेस यू. माझ्या सगळ्या बेस्ट विशेस, प्रेयर्स सगळं तुझ्या सोबत आहे, कारण यश तुलाच मिळणार आहे. पण या जिंकण्यातही दुःख आहेच ना मम्मी. हे यश असं यश नाही जे मी सेलिब्रेट करू शकेन. कुठे ना कुठे ही गोष्ट मला सलत राहीलच की आज त्यांच्या विरुद्ध लढायला उभी आहे मी, ज्यांच्या घरची सून बनून गेले होते. बेटा, खरं सांगायचं तर तुझ्यापेक्षा जास्त दुःख आम्हा सगळ्यांना झालं होतं. कारण जेव्हा तुझं विजयशी लग्न झालं होतं तेव्हा तुझ्या डोळ्यात एकही स्वप्न नव्हतं. स्वप्न आमच्या डोळ्यात होती. तुझं सुख, तुझा संसार आणि तुझ्या फ्युचरच्या बाबतीतली. पण त्या लोकांनी आमच्या सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर करून टाकला. मम्मी, अशी परिस्थिती कधीच कोणाच्या नशिबात आली नसावी जी आज माझ्या समोर आहे. ज्या कुटुंबासाठी मी लढायला पाहिजे होतं, आज त्यांच्याच विरोधात मी उभी आहे. ज्या कुटुंबाला वाचवण्याचा संकल्प केला होता, आज असा संकल्प करून जाते मी की मी त्यांना कधीच जामीन नाही मिळवू देणार. मम्मी, बाळा, आपला हा संकल्प कधीच नको विसरूस. मम्मी, जेव्हा हे सगळं मला आठवतं ना, माझ्या मनात एक वेदना उठते. काय होत आहे, काय होणार आहे? बाळा प्लीज, असे विचार करायला लागलीस तर कमजोर पडशील. आणि हे नको विसरूस की हे तुझ्यासाठी धर्मयुद्ध आहे. न्याय आणि सत्याच्या मार्गावर आपली पावलं कधी डगमगू नको देऊस. हेच गीतेतलं ज्ञान आहे. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव की तू कोणत्याही परिस्थितीत कमजोर नाही पडू शकत. लढाई सुरू होण्याच्या आधीच जर तू कमजोर पडलीस तर तू लढू नाही शकणार बाळा. शिवाय हे युद्ध तर तू अजिबात जिंकू शकणार नाही. जेव्हा जेव्हा तुझं मन विचलित होईल, जेव्हा जेव्हा तुला स्वतःवर डाऊट येईल, तेव्हा फक्त आणि फक्त एक गोष्ट लक्षात ठेव की गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला काय सांगितलं होतं. हो मम्मी, तुम्ही बरोबर बोलताय. ही धर्म आणि अधर्माचीच लढाई आहे. चला, मी निघते. न्यायालयात जायला उशीर होतोय. नेहमी सुखी राहा. जा, जिंकून ये. माझ्या तोंडून तर हिच्यासाठी फक्त शिव्या शापच निघतील. आयुष्यात एका सुखासाठी तडपशील तू. रडण्यासाठी एकही अश्रू उरणार नाही तुझ्याकडे. बस. आणि चला, थोड्या वेळासाठी आपण हे मान्यही करू की यांना टॉर्चर केलं गेलं. मग या अजूनपर्यंत गप्प का?